राज्याचे कृषी मंत्री अनिल बोंढे हे प्रथमच बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता विदर्भाचा राजा श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन त्यांनी शेतकऱ्यांना सुखी समृद्धी करावं असं गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना केली। कृषी मंत्र्यांचं शेगावला आगमन झालं। गजानन महाराज संस्थानमध्ये दर्शन झाल्यानंतर संस्थातर्फे शाल व श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं। आपण शेतकऱ्यांसाठी महाराजांना काय मागितलं हे विचारलं असता माझ्या राज्याचा शेतकरी सुखी व समृद्धी कर असं साकडं मी गजानन महाराजांना टाकलेलं आहे असे ते बोलत होते। महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण भागातल्या सर्व बंधू आणि भगिनींना निसर्गाची साथ मिळू दे, संपन्न होऊ दे आणि त्यांच्या जीवनामध्ये दुःखाचा लवलेशही नको अशी कृपा कर, हेच प्रार्थना गजानन महाराजांच्या चरणी। नंतर खामगावला जाऊन भाऊसाहेब फोंडकर यांच्या घरी त्यांनी भेट दिली। यावेळी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी कृषी मंत्र्यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत करून शेतकऱ्यांच्या समस्या त्यांच्या समोर मांडल्या। म्हणतात ते काय म्हणतात त्याला ते घेतच नाही, शेतकऱ्यांजवळ 5 रुपये 10 रुपये शेतकऱ्यांजवळ तेच असतात ग्रामीण भागामध्ये, बँकेमध्ये घेतच नाही, बँकेमध्ये घेतच नाही, व्यवहारिकमध्ये चालत नाही, देतात घेत नाही हे विचारावं लागेल, कारण का आज मला पहिल्यांदा त्या मार्केटमध्ये हा विषय समजला। म्हणून आज ते दोन्ही कृषीमध्ये महत्त्वाचा विषय आहे। परमेश्वराने दिलं तुमच्या हातामध्ये पावर नाही, विदर्भाचा विदर्भवादी कृषी। यावर कृषी मंत्र्यांनी आपण शेतकऱ्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करू असे त्यांनी म्हटले। आता सगळे आता MPSCच्या झाल्या, एका महिन्यात ऑर्डर निघतील, कृषी सहायकाची पदं भरण्याचे आणि सगळे विदर्भात काय झालं का तिकडचे सिलेक्ट झाले, विदर्भात आले पटकन बदली मग आता तुम्ही दुसरं मी तर सगळ्या JDला सांगितलं की बदल्या झाल्याही असेल माझ्या अगोदर तरी रिलीव्ह करून नका, नाही का रिलीव्हच नाही करायचं। पीक कर्ज फार वाईट परिस्थिती आहे, बँकेमध्ये ऐकतच नाही। 9 तारखेला VC घेऊन झालं, कलेक्टर मॅडम म्हणे आम्ही किती करतो, CM साहेब बोलतात ते बँकवाले ऐकत नाही। 9 तारखेला त्याची VC घेतो, आताच मी फार कमी पर्सेंटेज आहे। शिवाय काही बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करतात, नाणे घेण्यास टाळाटाळ करतात हाही प्रश्न सानंदा यांनी कृषी मंत्र्यांसमोर मांडला। तदनंतर ते आपल्या पुढच्या प्रवासाला रवाना झालेत।